हॅलो फ्रेंड्स, मी आर्ट इन्स्ट्रक्टर आशुतोष तुमचं स्वागत करतो माझ्या आर्ट चॅनलवर. मित्रांनो, आजच्या ड्रॉइंग ट्युटोरियलमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक ऑब्जेक्ट ड्रॉइंग किंवा स्टील लाईफ. चला तर मित्रांनो, चित्राची सुरुवात करूया. सर्वप्रथम मी पेपरच्या चारी बाजूला 1 सेंटीमीटरची बॉर्डर ड्रॉ केली आहे. यानंतर आपल्याला चित्रातील सर्वात मोठा घटक, सर्वात मोठा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा आहे, जी आहे बकेट. यासाठी मी सर्वप्रथम एक ओव्हल ड्रॉ केला आहे व या ओव्हलच्या आतल्या बाजूला आपण अजून एक ओव्हल ड्रॉ करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला बकेटची वरची कड दाखवता येईल. यानंतर बाहेरील ओव्हलच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 छोट्या रेषा काढायच्या आहेत व या रेषांना जोडणारा एक आर्क ड्रॉ करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला बकेटची बाजूची किंवा समोरील कड मिळेल. यानंतर बकेटला 2 समान भागात विभागण्यासाठी सेंटरमधून जाणारी एक पुसट रेषा व रेषेच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर बकेटच्या नेकपासून खालच्या दिशेने निमुळत्या होत जाणाऱ्या 2 रेषा काढायच्या आहेत, ज्या बकेटच्या दोन्ही बाजूच्या बाहेरील कडा असतील. यानंतर एका आर्कच्या साहाय्याने मी बकेटचा बॉटम ड्रॉ केला आहे. आता वेळ आहे बकेटचं हँडल ड्रॉ करण्याची. यासाठी एक छोटा 3D बॉक्स बकेटच्या नेक जवळ आणि या बॉक्सपासून बकेटच्या मागच्या बाजूला जाणाऱ्या काही कर्व रेषा बकेटचे हँडल दर्शवण्यासाठी. बकेटच्या हँडलचे कर्व्स व्यवस्थित ड्रॉ करणे फार गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला ओव्हल किंवा सर्कल ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस असली पाहिजे. आता यानंतर मी बकेटच्या पुढे पोर्सलिनची किंवा चिनी मातीची जी व्हाईट कलरची डिश आहे, ती डिश ड्रॉ करण्यासाठी मी एक ओव्हल शेप ड्रॉ करत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण स्टील लाईफ ड्रॉ करतो तेव्हा नेहमी प्रपोर्शन आणि साईजकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी ड्रॉइंगची सुरुवात नेहमी मोठ्या ऑब्जेक्टपासून करावी. मोठा ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यानंतर आपण त्याच्या साईज आणि प्रपोर्शनची तुलना चित्रातील इतर वस्तूंशी, इतर ऑब्जेक्टशी करू शकतो. थोडक्यात आपण ड्रॉ करत असलेल्या ऑब्जेक्टचे साईज, प्रपोर्शन आणि अँगल्स एकमेकांबरोबर सतत चेक केले तर आपले ड्रॉइंग चुकणार नाही. तर मित्रांनो, चित्रातील बादली आणि प्लेट्सचे, बशीचे एक रफ कच्चे रेखाटन झाल्यानंतर आता मी चित्रातील मग आणि त्याच्या खालचा बेस ड्रॉ करत आहे. तर सुरुवात मी मगच्या खालच्या बेसपासून करत आहे. तर मित्रांनो, खालचा बेस ड्रॉ करताना मी बेसवर जो ग्रीन कलरचा कपडा आहे, जो ग्रीन कलरची ड्रेपरी आहे, त्याचे फोल्ड्स, क्रीजेस जे आहेत, त्याच्यावर पडलेल्या घड्या, त्यासुद्धा मी ड्रॉ करत आहे. या घड्या ड्रॉ करताना मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ मोठे आणि महत्त्वाचेच फोल्ड्सच ड्रॉ करा. अननेसेसरी एक्स्ट्रा डिटेल्स ड्रॉ करू नका. तुम्ही जेवढे ड्रॉइंग सिम्पल आणि सोपे ठेवाल तेवढे ते दिसायलाही चांगले दिसेल आणि तुम्हाला पेंट करणे सुद्धा सोपे जाईल. प्लेटची कड किंवा प्लेटची जाडी दर्शवण्यासाठी मी अजून काही लाईन्स ॲड करत आहे, ज्यामुळे आपली ही जी प्लेट आहे ती थोडी 3D दिसेल व चित्रात थोडी डेप्थ निर्माण होईल. आणि यानंतर आपल्याला ह्या ज्या प्लेटमध्ये 2 फळभाज्या आहेत, एक बटाटा आहे, एक कांदा आहे, त्यासाठी 2 सर्कल्स ड्रॉ करायचे आहे. आणि सध्या आपण रफ ड्रॉइंग करत आहोत, तर सध्या तरी मी जास्त डिटेल्समध्ये हे 2 ऑब्जेक्ट ड्रॉ करणार नाही, केवळ 2 ओव्हल ड्रॉ करून त्यांची पोझिशन मार्क करत आहे. यानंतर आपण मग ड्रॉ करणार आहोत. मगचा शेप सुद्धा बकेट सारखाच आहे. दोन्ही ऑब्जेक्ट सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आहेत. तर मग ड्रॉ करताना सुद्धा आपण बकेट ड्रॉ करण्याची प्रोसेस वापरायची आहे. सुरुवातीला एक ओव्हल टॉपसाठी, त्यानंतर त्या ओव्हलच्या कडेपासून 2 खाली उतरणाऱ्या रेषा, ज्यांची खालची बाजू निमुळती होत जाईल व खाली एक आर्क ड्रॉ करून आपण मगचा बेस ड्रॉ करू. यानंतर आपल्याला मगचे हँडल ड्रॉ करायचे आहे. त्यासाठी आपल्याला सी कर्व ड्रॉ करायचा आहे. हँडलचे वरची, आतली आणि साईडची कड दिसत आहे, तर व्यवस्थित लक्ष देऊन या कर्ड्स प्रॉपर ड्रॉ करायचे आहेत. तर मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता की माझे कच्चे रेखाटन किंवा रफ ड्रॉइंग झाल्यानंतर मी आता पेन्सिलच्या साहाय्याने पूर्ण ड्रॉइंग रिफाईन करून घेतली आहे, डार्क करून घेतली आहे व अनावश्यक रेषा मी इरेझरने खोडून टाकल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा गरज वाटल्यास तुम्ही तुमचे रफ ड्रॉइंग इरेझरने खोडून लाईट करू शकता व त्यावर परत एक डार्क पेन्सिलने ड्रॉइंग करून तुमचे ड्रॉइंग रिफाईन आणि फायनल करू शकता. तशी ही स्टेप तुम्हाला फॉलो करण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही डायरेक्ट रफ ड्रॉइंगवरच पेंटिंगची सुरुवात करू शकता. मी ही स्टेप फॉलो करतो कारण मला हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक ड्रॉइंग ट्युटोरियल म्हणून यूट्यूबवर दाखवायचा असतो. त्यामुळे पेंटिंग करताना जे ऑब्जेक्ट ड्रॉइंग आहे ते क्लिअर दिसावे, फिनिश दिसावे, केवळ यासाठी म्हणूनच मी ही स्टेप फॉलो करतो. आता माझी ऑलमोस्ट सर्व ड्रॉइंग कंप्लीट झाली आहे. बॅकग्राऊंडवरती काही जे फोल्ड्स आहेत ते फक्त मी ड्रॉ करत आहे व यानंतर मी पेंटिंग प्रोसेस सुरू करू शकतो.
चला तर मित्रांनो, सुरू करूया आपली पेंटिंग प्रोसेस. इकडे पेंटिंग करण्यासाठी मी पोस्टर कलरचा वापर करत आहे. पेंटिंगची सुरुवात मी जो बेससाठी ग्रीन कपडा वापरला आहे त्याला रंगवून करणार आहे. तर इथे कुठला असा फिक्स नियम नाही की आधी बादली रंगवावी की बॅकग्राऊंड रंगवावा की बेसचा जो कपडा आहे तो रंगवावा. मी इकडे आधी हा जो बेस रंगवत आहे कारण तो आपल्या ड्रॉइंगमधील एक मोठा ऑब्जेक्ट आहे. फक्त ह्या कारणाने मी आधी बेसपासून सुरुवात करत आहे. तर मी ते बेस रंगवण्यासाठी ग्रीन कलरचा वापर करणार आहे. त्यासाठी मी ग्रीन कलरचे 3 शेड तयार केले आहेत. एक लाईट टोन, मिडल टोन आणि डार्क टोन. सुरुवात आपण लाईट टोननी करणार आहोत. आपल्याला पूर्ण कपड्यावरती लाईट टोन अप्लाय करायचा आहे. मोठा भाग आहे तर तुम्ही पेंटिंग करण्यासाठी मोठा ब्रश वापरू शकता, राऊंड ब्रश वापरू शकता किंवा फ्लॅट ब्रश वापरू शकता. मी इकडे राऊंड ब्रश वापरतोय, पण जनरली जर तुम्ही फ्लॅट ब्रश वापरला तर फ्लॅट ब्रशने खूप चांगला रिझल्ट प्रोड्यूस होतो. आपण या ग्रीन कलरचे 3 टोन घेतले आहेत. एक लाईट टोन जो आपण लाईट एरिया किंवा हायलाइटेड एरिया दर्शवण्यासाठी वापरणार आहोत. दुसरा आहे जो मिडल टोन जो आपल्या ड्रॉइंगमधील लाईटचा मिडल टोन दर्शवणार आहे. आणि जो डार्क टोन आपण वापरणार आहोत तो फक्त जिथे शॅडो पडली आहे, जिथे आपल्याला शॅडो दर्शवायची आहे तिकडे आपण डार्क टोन वापरणार आहोत. आणि हे तिन्ही रंग पॅलेटमध्ये एकसाथ बनवण्याचे कारण असं की जेव्हा तुम्ही रंग एकाच वेळी घेता त्यावेळी तुमचा वेळ वाचतो. ब्रश सारखा पाण्यामध्ये डुबवायची गरज लागत नाही व त्यामुळे आपला पेंट सुद्धा वाचतो, वेळ सुद्धा वाचतो. आणि आपल्याकडे जेव्हा रंग तयार असतात तर आपल्याला रंगवणे सुद्धा खूप सोपे जाते. हिरव्या रंगाचा फर्स्ट लेअर अप्लाय केल्यानंतर ह्या पहिल्या लेअरला आपल्याला सुकू द्यायचे आहे. पण हा रंग सुकेपर्यंत आपल्याला थांबायचे नाही. आपण बॅकग्राऊंड रंगवू शकतो. तर बॅकग्राऊंड रंगवण्यासाठी बॅकग्राऊंडचा जो पिंक कलर आहे त्या पिंक कलरच्या सुद्धा मी इथे 3 शेड तयार केले आहेत. एक लाईट टोन, मिडल टोन आणि डार्क टोन. इथे मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या चित्रामध्ये लाईट सोर्स आहे तो लेफ्ट साईडला आहे, डाव्या बाजूला आहे आणि शॅडोची दिशा उजव्या बाजूला आहे. तर चित्रामध्ये बहुतांश शॅडो ही उजव्या बाजूला पडली आहे. तर आपल्याला डाव्या बाजूने लेफ्ट साईडने लाईट टोनची सुरुवात करायची आहे. आणि जसं जसं आपण उजव्या बाजूकडे वळू, उजव्या बाजूकडे पेंट करत जाऊ, आपल्याला त्यामध्ये मिडल टोन आणि शेवटी डार्क टोन ॲड करायचा आहे. त्यामुळे आपल्याला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे, लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे एक डार्क टू लाईट ग्रॅज्युअल ग्रेडेशन तयार करता येईल, ज्यामुळे आपल्या चित्रामध्ये एक लाईट अँड शॅडो इफेक्ट क्रिएट होईल व आपण आपल्या चित्रामध्ये डेप्थ क्रिएट करू शकू. तर अशा पद्धतीने आपण आपल्या चित्रामधील बॅकग्राऊंडचा कपडा आणि जो बेसचा कपडा आहे त्या दोन्ही क्लोथसाठी आपण एक फर्स्ट लेअर अप्लाय केला आहे. हा लेअर अप्लाय करताना आपण लाईट सोर्स लक्षात ठेवून लेफ्ट साईडला आपण लाईट कलर अप्लाय केला आहे आणि राईट साईडला आपण डार्क कलर अप्लाय केला आहे. आणि त्या दोघांच्या मध्ये मिडल टोन वापरून आपण डार्क टू लाईट एक ग्रेडेशन क्रिएट केले आहे. फर्स्ट लेअर सुकल्यानंतर आता वेळ आहे आपल्या ड्रॉइंगमध्ये शॅडो ॲड करण्याची. सेकंड लेअरचा यूज करून आपण आपल्या ड्रॉइंगमध्ये शॅडो ॲड करू शकतो. तर इथे मी फ्लॅट ब्रशचा यूज करत आहे. मी डार्क टोन घेतला आहे आणि बॅकग्राऊंडच्या कपड्यावरती जेव्हा कपडा फोल्ड होतो आणि फोल्ड झालेल्या कपड्यामुळे जिथे जिथे कपड्यावरती शॅडो पडली आहे ती शॅडो मी आता रंगवत आहे. बरं, आता कपड्यावरती पडलेले हे फोल्ड्स रंगवताना तुम्हाला प्रत्येक फोल्ड्स पेंट केलाच पाहिजे असे काही कंपल्शन नाही. तुम्ही केवळ ठराविक मोठ्या आकाराचे फोल्ड्स जे सहज नजरेला दिसून येतात तेवढंच पेंट करा. चित्रातील प्रत्येक डिटेल्स ड्रॉ करण्याची काही गरज नाही. तुम्ही जेवढं तुमचं ड्रॉइंग सिम्पल ठेवाल तेवढं ते अजून जास्त उठून दिसेल. तर मित्रांनो, बॅकग्राऊंडचा कपडा आपला बऱ्यापैकी रंगून झाला आहे. तर आता आपण जो खालचा बेसचा कपडा आहे त्यामध्ये शॅडो लाईटचा इफेक्ट ॲड करणार आहोत. तर ह्याही कपड्यामध्ये जे आपले फोल्ड्स आहेत किंवा जिथे ऑब्जेक्टची शॅडो पडली आहे तिथे आपल्याला डार्क कलरचा यूज करून शॅडो पेंट करायची आहे. ज्या पद्धतीने आपण बॅकग्राऊंड रंगवलं होता अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा बेसचा कपडासुद्धा रंगवायची आहे. आपण जसं जसं शॅडो पार्ट पेंट करत जाऊ आणि मध्ये मध्ये थोडा मिडल टोन ॲड करत जाऊ, ऑटोमॅटिक आपला लाईट टोन उठून दिसेल. आणि परत मी तुम्हाला एकदा सांगेन की आपण जेव्हा क्लोथ पेंट करतो तेव्हा त्याच्यावर पडलेली प्रत्येक घडी, प्रत्येक फोल्ड आपल्याला ड्रॉ करण्याची गरज नाही. जेवढे डिटेल्स तुम्ही अवॉइड कराल आणि कमीत कमी रंगांच्या साह्याने तुम्ही जेवढं जास्तीत जास्त रिझल्ट प्रोड्यूस कराल तेवढं तुमचं चित्र जास्त उठून दिसेल.
तर मित्रांनो, आपला बॅकग्राऊंडचा पिंक कपडा, बेस खालचा हिरवा कपडा पेंट करून झाला आहे. आता आपण बादली पेंट करणार आहोत. बादलीचा सुद्धा जो निळा रंग आहे त्याचे मी 3 शेड्स क्रिएट करून ठेवले आहेत. एक लाईट टोन, मिडल टोन आणि डार्क टोन. सुरुवात आपण बादलीच्या आतील विजिबल भागापासून करणार आहोत. एक गोष्ट इथे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या, जेव्हा आपण बादलीचा आतला भाग पेंट करतो तेव्हा त्याच्यामध्ये पडणारे शॅडो ही बाहेरील शॅडोपेक्षा विरुद्ध दिशेने असते. म्हणजेच लेफ्ट साईडला आपल्याला डार्क टोन शॅडो पार्ट दाखवायचा आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला प्रकाशित भाग दर्शवण्यासाठी लाईट टोन वापरायचा आहे. आतील भाग रंगवल्यानंतर आता आपण बाहेरील भाग रंगवणार आहोत. बाहेरील बाजू रंगवताना प्रकाशित बाजू लेफ्ट साईडला असेल आणि शॅडो पार्ट राईट साईडला असेल, जसं आपण पडद्याच्या बाबतीत केलं होतं. तर सुरुवात मी लेफ्ट साईडला लाईट टोन लावण्यापासून करत आहे आणि जसं जसं मी राईट साईडला पेंट करत जाईन मी मिडल टोन आणि डार्क टोन ऍड करत जाईन आणि ते एकमेकांमध्ये मर्ज करणार आहे. इथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की मी फ्लॅट ब्रशच्या साहाय्याने वर्टिकल स्ट्रोक्स अप्लाय करत आहे. म्हणजे मी वरच्या दिशेपासून खालच्या दिशेने ब्रशचे स्ट्रोक्स लावत आहे आणि हे स्ट्रोक्स लावताना तुम्हाला ब्रशवरती खूप जास्त प्रेशर नाही द्यायचं आहे. ब्रश जितका अलगद वापरता येईल तेवढा अलगद वापरा, ज्यामुळे तुमचं पेपरचं टेक्स्चर खराब होणार नाही. दुसरी गोष्ट शक्यतो प्रयत्न करा की कमीत कमी स्ट्रोक्समध्ये तुमचा कलर अप्लाय होईल. जेव्हा आपण कमीत कमी स्ट्रोक्स अप्लाय करतो तेव्हा रंगांचा फ्रेशनेस आणि ब्राईटनेस टिकून जातो. पण जेव्हा आपण सतत जास्त ब्रश स्ट्रोक्स अप्लाय करतो तेव्हा कलर मळी आणि डल होण्याची शक्यता असते. तर प्रयत्न करा की तुमचे स्ट्रोक्स कंट्रोल्ड आणि लिमिटेड असतील, ज्यामुळे तुमच्या चित्रातील रंग ब्राईट आणि फ्रेश वाटतील. यानंतर चित्रातील कॉर्नर्स, छोटे पार्ट्स किंवा एजेसवर फिनिशिंगसाठी तुम्ही छोटा ब्रश, राऊंड ब्रश वापरू शकता. मित्रांनो, चित्र नीटनेटके आणि सुंदर दिसण्यासाठी तुमची फिनिशिंग मेंटेन करणे फार गरजेचे आहे. तर मी इथे छोट्या स्मॉल ब्रशचा उपयोग करून लक्षपूर्वक मी माझे एजेस आणि स्मॉल पार्ट, कॉर्नर्स रंगवत आहे. तर मित्रांनो, इथे आपले बकेटचे हँडल, खालचा बेस आणि वरची जी कड आहे तिला रंगवायचे बाकी आहे. पण जोपर्यंत आपला सध्या अप्लाय केलेला रंग सुकतोय तोपर्यंत आपण मग रंगवायला सुरुवात करूया. तर मगच्या रेफरन्समध्ये तुम्ही बघू शकता की मग एक फ्लेश टिंट किंवा लाईटिश पिंकिश ऑरेंजिश टाईपचा आहे. तर तुमच्याकडे फ्लेश टिंट रंग अवेलेबल असेल तर तुम्ही तो डायरेक्ट वापरू शकता. इकडे मी ऑरेंज, व्हाईट, येलो असे कलर मिक्स करून या मगचा रंग तयार करत आहे. आणि मग पेंट करताना सुद्धा आपण ज्या पद्धतीने बादली पेंट केली होती तीच टेक्निक वापरून, तीच लाईटची दिशा, लाईटचे डायरेक्शन वापरून आपल्याला मग सुद्धा पेंट करायचा आहे. मगचा बाहेरचा भाग पेंट करताना उजव्या बाजूला शॅडो असेल, सावली असेल आणि डाव्या बाजूला लेफ्ट साईडला प्रकाश पडलेला असेल. त्यामुळे आपण उजवी बाजू डार्क कलरने रंगवणार आहोत आणि डाव्या बाजूला आपण लाईट कलर वापरणार आहोत. पण हेच जेव्हा आपण मगची आतली बाजू पेंट करू उलटं करणार आहोत. मगच्या लेफ्ट साईडला डाव्या बाजूला आपण शॅडो दाखवणार आहोत आणि उजव्या बाजूला लाईट दाखवणार आहोत. यानंतर मित्रांनो, आपण वळूया आपल्या या चित्रामध्ये जी डिश आहे तिच्याकडे. डिश पेंट करणं थोडं ट्रिकी होऊ शकतं, कारण डिश ही सफेद रंगाची आहे. त्यासोबतच ती फ्लॅट आहे, उथळ आहे, त्याच्यामध्ये जास्त खोली नाही. त्यामुळे डिशवर पडणारी शॅडो किंवा लाईट दर्शवणे थोडं काही विद्यार्थ्यांना कठीण जाऊ शकते. अशावेळी काही सेकंद थांबून तुमच्यासमोर जो रेफरन्स आहे, भले ती इमेज असेल किंवा प्रत्यक्ष एखादी वस्तू ठेवली असेल, त्यावर पडणारी लाईट आणि शॅडो कशी पडली आहे याला तुम्हाला शांतपणे ऑब्झर्व करायचं आहे. मित्रांनो, स्टील लाईफ किंवा ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये तुम्ही रंग कसे अप्लाय करता यापेक्षा तुम्ही चित्रामधील शॅडो आणि लाईट हे कसे कॅप्चर करता याला फार महत्त्व आहे. तुम्ही जर चित्रामध्ये लाईट आणि शॅडो व्यवस्थित कॅप्चर केले तर तुमचे चित्र जास्त जिवंत, रिअलिस्टिक वाटू शकते. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की बोलता बोलता आपला कांदा आणि बटाटा हे चित्रातील 2 ऑब्जेक्ट सुद्धा पेंट करून झाले आहेत. इथे तुम्ही बघू शकता की मी कसं कांदा आणि बटाट्यावरचं टेक्स्चर पेंट केलं आहे. आता आपल्याला उरलेला बकेटचा जो काही पार्ट आहे, जशी बकेटची टॉपची कड आहे तिला पेंट करायची आहे. यासाठी मी ब्ल्यू कलरचा खूप लाईट कलर घेतला आहे. तसेच त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी ॲड करून एक अत्यंत पातळ थिन लेअर मी बकेटच्या टॉप कडवरती देत आहे. त्यानंतर आता आपल्याला जी बकेटच्या कडची शॅडो जी बकेटच्या बॉडीवर पडते ती पेंट करायची आहे.
व तसेच इथे माझा जो बकेटचा बॉटम पेंट करायचा राहिला होता तर तो मी बकेटचा बॉटम पेंट करत आहे. इथे तुम्ही लक्ष द्या की बकेटचा बॉटम खालच्या बाजूला असल्यामुळे त्याच्यावरती शॅडो पडते, तर तो भाग आपण इतर बॉडीपेक्षा जास्त डार्क पेंट केला आहे. आता आपले हँडल उरले आहे, तर आपण हँडल पेंट करूया. हँडल पेंट करताना तुम्ही 1 नंबर किंवा 0 नंबर यांसारख्या छोट्या साईजचा ब्रशचा वापर करू शकता, कारण हँडलचे डिटेल्स पेंट करणे थोडे कठीण जाऊ शकते, कारण त्याचा थिकनेस खूप कमी आहे. तर छोटा ब्रश वापरल्यामुळे तुम्हाला पेंट करणे सोपे जाईल, तुमचं फिनिशिंग डिस्टर्ब होणार नाही. हँडल पेंट झाल्यानंतर आपला जो सगळ्यात डार्क टोन आहे ब्ल्यू कलरचा, त्यामध्ये आपण बरेचसे पाणी ॲड करून हँडलच्या खालची शॅडो जी बकेटच्या बॉडीवर पडली आहे ती आपण पेंट करणार आहोत. इथे या शॅडो सारखे छोटे डिटेल्स ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे. इथे आपण बकेटवरील डिझाईन व त्या डिझाईनमुळे क्रिएट झालेली शॅडो इफेक्ट्स हे सुद्धा आपल्याला पेंट करायचे आहेत. पण जर काही विद्यार्थ्यांना यासारखे डिटेल्स ड्रॉ करणं कठीण वाटत असेल तर त्यांनी सरळ असे डिटेल्स पेंट करणं स्किप करावं, कारण यासारखे छोटे डिटेल्स पेंट न करता सुद्धा ही बकेट पूर्ण वाटत आहे, कारण आपण बकेटवरती पडणारी शॅडो आणि लाईट व्यवस्थितपणे कॅप्चर केली आहे. यानंतर आपण पेंट करणार आहोत मगची शॅडो जी खालच्या हिरव्या कापडावर पडली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले हे चित्र लगभग ऑलमोस्ट पूर्ण झाले आहे. आता गरज आहे फक्त या चित्राला थोडेफार फिनिशिंग टचेस देण्याची. तर इथे तुम्ही तुमच्या एजेस किंवा बॉर्डर जिथे फिनिशिंग राहिली असेल तिथे तुम्ही फिनिशिंग देऊ शकता. जसं तुम्ही पाहू शकता की मी मगची जी कड आहे, मगची जी एजेस आहे त्याला मी व्हाईट कलरने प्रॉपर फिनिश करत आहे. तसेच थोडेफार शॅडोचे डिटेल्स मी या आपल्या प्लेटमध्ये राहिले होते ते मी ॲड करत आहे. तर अशा प्रकारे आपले फिनिशिंग टचेस सुद्धा देऊन झाले आहेत व आपले हे चित्र ऑलमोस्ट पूर्ण झाले आहे. तर मित्रांनो, आजचे ड्रॉइंग ट्युटोरियल तुम्हाला कसे वाटले? मला अपेक्षा आहे तुम्हाला नक्कीच आवडले असेल आणि तुम्ही ही ड्रॉइंग घरी ट्राय सुद्धा कराल. जर तुम्हाला हे चित्र आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझा चॅनलचा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. त्या व्यतिरिक्त जर तुमच्या काही क्वेरीज असतील, जर तुम्हाला काही एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसंदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलवरती एक लेटरिंगचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी लेटरिंग आणि डिझाईन हे 2 विषय एकत्र कंबाईन करून एक छान डिझाईन केली आहे, ती सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर भेटूया पुढच्या एखाद्या ड्रॉइंग ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत गुड बाय.